सर्वात आधी महाराष्ट्राची निर्मिती हा मुद्दा कोणी उठवलेला होता? ठीक आहे, तो काय लक्षात नाव ठेवायचं आहे? रामराव देशमुख. कधी म्हटल्यात आलेला आहे? 1938. आपला भारत कधी आझाद झालेला आहे? 1947 झालेला आहे, 15 ऑगस्टला. त्याच्या आधी रामराव देशमुख यांनी काय म्हटलं गेलेलं आहे की वराड प्रांत कसा हवा? वेगळा हवा. आता वराडचे किती नाव आहे? 3. एक वराड, एक विदर्भ आणि एक बरार. आता हे वराड जे आहे हे अमरावती साईडला म्हटलं जात होतं. अमरावतीवाला जो एरिया होता त्या साईडला काय म्हटलं जायचं? वराड. आधी अगर हे वराड जर बघितलं किंवा विदर्भ जर बघितला तर हे हैदराबादाजवळ होतं. कोणाजवळ? हैदराबादचा निजाम. लक्षात ठेवायचं. मग 1853 साली, 1853 म्हणजे ज्यावेळेस रेल्वे चालू झालेली होती त्याच वर्षी हा प्रांत विदर्भ हा एमपीला देण्यात आलेला होता. कोणी? हैदराबादच्या निजामाने. लक्षात ठेवायचं. तर मग ते प्रॉपर्टी कोणाकडे गेली? एमपीकडे. ठीक आहे. आणि हे सगळं काम कोण केलेलं होतं त्यावेळेस? तर ब्रिटिश जे होते त्यांनी काम केलेलं होतं हे सगळं. तर लक्षात ठेवा, सर्वात आधी रामराव देशमुख यांनी वराड प्रांत वेगळा असावा असं म्हटलेलं आहे. अगदी 1 वर्षानंतर 39 मध्ये मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेतील एक प्रांत असावा अशी मागणी उठू लागली. त्यानंतर 1941 संयुक्त महाराष्ट्र सभाचे अध्यक्ष कोण राहणार? आता जो व्यक्ती पुढाकार घेणार तोच व्यक्ती काय राहणार? अध्यक्ष राहणार. आणि पुढाकार कोणी घेतलेला होता? रामराव देशमुखने. तोच संयुक्त महाराष्ट्र सभाचा कोण राहिला? अध्यक्ष राहिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं. 1942 मध्ये डॉक्टर टी.जी. केदार महाराष्ट्र एकीकरण परिषदची स्थापना करण्यात आलेली आहे. 1946 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती बेलगाव अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन याची सुरुवात झालेली आहे. आणि 28 जुलै हा मोस्ट इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन करा. हा एकदा एक्झाममध्ये खूपदा येतोय. इथं काय म्हटलं गेलेलं आहे? 28 जुलै 1946 साली महाराष्ट्रात एकीकरण परिषदचे मुंबईमध्ये झालेले होते. कुठे झाले होते? मुंबई. आणि यावेळेसचे अध्यक्ष कोण होते? शंकरराव देव. आता बघा, एक देव आहे ज्यांचं नाव आपण शंकर, भोले शंकर. तर त्यावरून लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिले राम. उठाव कोण केलेला आहे? रामराव देशमुख. तर राम. ठीक आहे. 1946 मध्ये महाराष्ट्र एकीकरण परिषद मुंबईचे अध्यक्ष कोण होते? शंकरराव देव. हा खूपदा क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र निर्माण करता एक कमिशन बनलेलं होतं. महाराष्ट्रात नाही तर पुरा भारत. कशाच्या आधारावर बनवायचं होतं? स्टेटच्या म्हणजे भाषेच्या आधारावर की आर्थिक आधारावर है ना. तर याकरिता वेगवेगळ्या कमिट्या बनवण्यात आलेल्या होत्या. त्यामधलं एक कमिशन होतं ज्याचं नाव होतं दार कमिशन. आता दार कोण होता? ते हा अध्यक्ष होता. म्हणजे त्या कमिटीचा जो अध्यक्ष होता त्याच कमिटीला ते नाव देण्यात आलेलं होतं. आता सुद्धा असंच होतं या. तर दार कमिशन 17 जून 1948 साली. हा दार म्हणजे कोण होते? ते हे इलाहाबादचे हायदिसचे जे कोर्ट आहे, जिथलं इलाहाबाद न्यायालय आहे तिथले न्यायाधीश असेल रिटायर. ठीक आहे. आणि दुसरे होते ICS याने आपण आता काय म्हणतो IAS है ना. तर ह्या IAS म्हणजे कोण होता व्यक्ती? लाल पन्नालाल. दोनदा लाल लक्षात ठेवा. लाल पन्नालाल. ठीक आहे. हे दोन मिळून कोणतं एक कमिशन बनवण्यात आलेलं होतं? दार कमिशन. त्यानंतर अकोला करार. लक्षात ठेवा ना, विचारू शकते तुम्हाला. अकोला करार कधी झालेला आहे? तर एकदम सिंपल आहे. 15 ऑगस्टला भारत आझाद झाला. बिलकुल त्याच्या 7-8 दिवसाआधी. किती दिवसाआधी? 7 दिवसाआधी काय बनण्यात आलेलं आहे? अकोला करार. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या 7 दिवसाआधी काय झालेलं आहे? अकोला करार. आणि ह्या अकोला करारमध्ये काय झालेलं होतं? मेन उद्देश होता मराठी भाषेची प्रांताची रचना करावी. म्हणजे मराठी भाषेच्या नुसार काय करायचं? एक प्रांत बनवायचं. त्यानंतर JVP समिती. हा एकदा खूपदा विचारलेला आहे एक्झाममध्ये. JPV चा फुल फॉर्म काय असतो? J चा काय आहे? P चा काय आहे? आणि B चा काय आहे? ठीक आहे. तर J म्हणजे कोण? तर जवाहरलाल नेहरू. V म्हणजे कोण? वल्लभभाई पटेल. आणि P म्हणजे पटाभी सीतारामय्या. म्हणजे आता दोन नाव तर आपल्याला कॉमन माहिती आहे. कोण? वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू.
तर ते पंतप्रधान होते, उपपंतप्रधान होते, हे सर्वांनाच माहीत आहे. मग हे तिसरे व्यक्ती कोण? पत्ता बी सीतारामय्या. तर हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. हे कोण होते? काँग्रेसचे अध्यक्ष. सरकार कोणाची? काँग्रेसची. तर त्यामध्ये प्रधानमंत्री होते, उपप्रधानमंत्री होते काँग्रेसचे, आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर खूपदा याचे तुम्हाला मिनिंग विचारल्या जातात. तर 1948 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन, पत्ता बी सीतारामय्या, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पत्ता बी सीतारामय्या. ठीक आहे. 5 एप्रिल 1947 मध्ये JPV समितीची स्थापना, जवाहरलाल नेहरू, है ना, सरदार वल्लभभाई पटेल और पत्ता बी सीतारामय्या. तर हे खूपदा वर्ष बी विचारू शकते. तर 1947 लक्षात ठेवा. त्यानंतर फजल अली आयोग आलेला आहे. आता फजल अली आयोग, भाषा प्रांत आयोग कधी आलेला आहे? 1953 मध्ये. आणि यांनी आपली रिपोर्ट, ठीक आहे, कधी सादर करण्यात आलेली आहे? 55 मध्ये. म्हणजे फजल अली आयोग यांनी सांगितलेलं आहे की भाषा प्रांत आयोग कधी करण्यात आलेला आहे? 1953 चालू झालेला आहे. आणि पूर्ण काम कधी करण्यात आलेलं आहे? 10 ऑक्टोबर 1955 मध्ये. आता याच वेळेस तुम्हाला जर माहिती असेल तर इथे काय झालेलं होतं? या साईडला आपला भारत आहे आणि इथे एक फुलटा नावाचा एक प्रांत होता, ज्याला आज आपण तमिळनाडू म्हणतो. आता इथे 2 भाषा होत्या, एक तमिळ आणि एक तेलुगू. तर हे तेलुगू आणि हे तमिळ, इथे खूप वादळ निर्माण झालं. आणि त्या वादळ निर्माणामुळे इथे एक नेते होते काँग्रेसचे, ज्यांचं नाव काय होतं? श्रीरामलू. लक्षात ठेवा, श्रीरामलू यांच्या अध्यक्षतेखाली इथे काय झालेलं होतं? एक खूप मोठं अनशन झालेलं आहे. या अनशनमध्ये श्रीरामलू यांची काय झालेली आहे? मृत्यू झालेली होती. आणि मृत्यू झाल्यामुळे तिथे काय झाले? खूप मोठ्या प्रमाणात तिथे काय झाले? दंगे झाले. आणि त्यामुळे सरकारला नाइलाजाने भाषेच्या आधारावर काय बनवण्यात आला? प्रांत बनवण्यात आला. तर पहिला प्रांत कुठला होता? आंध्र प्रदेश. पहिला कुठला प्रांत होता? आंध्र प्रदेश. मग आता एकानी भाषेच्या आधारावर मागितले, तर सगळ्या स्टेटनी काय करण्यात आलेलं आहे? भाषेच्या आधारावर स्टेटची मागणी केलेली आहे. आणि आज भारत आपण बघितला प्रेझेंटमध्ये तर आपल्याला असाच दिसतो. गुजरात म्हणजे गुजराती भाषा, बंगालीमध्ये बंगाली भाषा, महाराष्ट्रात मराठी भाषा, पंजाबमध्ये पंजाबी भाषा. तर हे जे भारत बनलेला आहे भाषेच्या आधारावर बनला गेलेला आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या अहवाल ज्यावेळेस सादर केलेला होता फजल अली आयोगनी 10 ऑक्टोबर 1955 मध्ये, आणि या किती पानाचा होता? 267 पानाचा अहवाल होता. आता या तहत 1947 मध्ये काय झालेलं होतं? भारत स्वतंत्र झालेला होता. तर या तहत बॉम्बे या प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मी 1947 ची गोष्ट करत आहे हा, महाराष्ट्र निर्मितीच्या नंतर, म्हणजे ते 1960 नाही. तर पहिले कोण होते? बालासाहेब खेर. लक्षात ठेवायचे, पहिले मुख्यमंत्री कोण होते? बालासाहेब खेर. त्यानंतर यांचा 5 वर्षाच्या कार्यकालानंतर कोण झाले? मोरारजी देसाई. ठीक आहे. आणि याच टायमात मोरारजी देसाई ज्यावेळेस होते त्यावेळेस खूप वादविवाद झाले. कशामध्ये? गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. मोरारजी देसाई दुसरे. आणि त्यानंतर मग काय करण्यात आलेलं आहे की दोन प्रांत मिळून म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र मिळून द्विभाषित राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. कधी? 1 नोव्हेंबर 1956 मध्ये काय करण्यात आलेलं आहे? द्विभाषित राज्याची निर्मिती करण्यात आली. द्विभाषित आणि 2 भाषा मिळून राज्य स्टेट करण्यात आलं, गुजरात आणि महाराष्ट्र. आणि तारीख काय? 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. आणि या तहत पहिले जे मुख्यमंत्री होते ते कोण होते? यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवा. खूप सारे कॉलेजेस तुम्हाला दिसेल यांच्या नावावर, रस्ते दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आणि नंतर मग यामध्ये खूप द्विभाषीमध्ये खूप विवाद झालेला आहे. 2 भाषामध्ये खूप मोठा विवाद झालेला आहे. आता त्यामध्ये काही लोक म्हणायचे की गुजरात म्हणजे मुंबई जे आहे हे कोणाला पाहिजे? गुजरातला. आणि काही नेते म्हणायचे की मुंबई हे महाराष्ट्राला पाहिजे.
आणि त्यामुळे तिथं खूप जास्त दंगे झाले आणि त्यामध्ये 106 लोकांनी काय केलेलं आहे, आपलं बलिदान दिलेलं आहे. आणि त्या बलिदान दिल्यानंतर ठीक आहे काय कशाची निर्मिती झाली, आपल्या महाराष्ट्राची. ठीक आहे, मुंबई आपल्याला मिळालेलं आहे. कधी? 106 लोकांचं बलिदान झालं त्यावेळेस. आणि हे सगळं गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही निर्माण झाले एका दिवशी 1 मे 1960. आता जर आपण बघितलेलं आहे तर ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला त्याचा समारंभ या उद्घाटन ज्यावेळेस झालं, ठीक आहे, तर हे शिवाजी पार्क मुंबईमध्ये, शायद की दिल्लीला आहे तर मे बी मुंबईलाच असेल, शिवाजी पार्क मुंबईचं. त्या शिवाजी पार्कमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केली, घोषणा केली आणि त्याचं उद्घाटन कोण केलेलं आहे, धनंजयराव गाडगील. ठीक आहे, तर धनंजय नाव लक्षात ठेवून द्या. धनंजयराव यांनी काय केलेलं आहे, त्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही चांगल्याने हे है ना फोटो वगैरे खिचून घ्याल किंवा लिहून घ्याल, कारण की तुम्हाला नॉर्मली पुस्तकमध्ये मिळणार नाही. म्हणजे उद्घाटन कुठे झालं, काय झालं. ठीक आहे, चला बघूया. आता बघा इथे झालं काय, महाराष्ट्राचं निर्माण बनत आहे, पण यासोबत जे बाँड्रीवरचे काही जिल्हे असतात त्यावर हमेशा वादविवाद असतात. यामधला एक जिल्हा होता ज्याचं नाव काय आहे, डांग जिल्हा. लक्षात ठेवा, डांग जिल्हा. यावर क्वेश्चन सुद्धा एक्झाममध्ये आलेले आहे याआधी. तर हा जिल्हा कुठे आहे, तर नाशिकच्या जवळ आहे. हा जिल्हा कुठे आहे, नाशिकच्या जवळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नाशिकची बाउंड्री कोणाला लागतो, गुजरातला. आणि गुजरात म्हणाले, गुजरातच्या दक्षिण साईडला, तर गुजरात म्हणाले की हा डांग जिल्हा कोणाचा आहे, त्यांचा आहे, गुजराती लोकांचा. आणि महाराष्ट्र लोक काय म्हणायचे की हा डांग जिल्हा कोणाचा आहे, वा तर हे महाराष्ट्रांचा. तर यासाठी काय झाले, वादविवाद झाले. आणि या वादविवादामध्ये यामध्ये एक कमिटी होती गुजरातची ज्याचं नाव होतं सर्वदे चळवळ. आणि यामध्ये एक कार्यकर्ता नेता होते ज्यांचं नाव काय होतं, छोटूबाई नायक. त्याचसोबत घेलूबाई नायक हे आणि इतर लोक पण, हे सगळे लोक कुठे निघाले, दिल्लीकडे. आणि दिल्लीवर गेल्यानंतर तिथले जे दिल्लीचे आहे ना गृहमंत्री होते शायद गोविंद वल्लभ पंत यांना भेट दिली. आणि यांनी डिसिजन घेतलं मग की 2 विवाद होते त्यामध्ये. 2 म्हणजे कोणते, की मुंबई दोघांनाही हवं. मुंबई कोणाला हवं होतं, महाराष्ट्राला सुद्धा आणि गुजरातला पण. आणि हा जो जिल्हा आहे कोणता, डांग जिल्हा, हा सुद्धा गुजरात आणि महाराष्ट्र आहे ना या दोघांनाही हवं होतं. तर यामुळे काय झालं की इथे खूप मोठ्या जास्त दंगली होण्याचे चान्सेस होते. जर एका कुठल्या स्टेटला दिले असतं तर दोन्ही पण. तर त्यावेळेस डिसिजन घेतलं की मुंबई हे जे आहे, कारण की सुरतसारखं मोठं शहर गुजरातला आहे, ठीक आहे, तर महाराष्ट्राला मोठं शहर नाही का. आणि जास्त तर मुंबईमध्ये मराठी बोलणारे जास्त लोक होते. मराठीच नाही तर गुजरातीसुद्धा होते. हां, असं नाही की मराठी त्यावेळेस. मग त्यामुळे त्यांनी काय करण्यात आलेलं आहे, मुंबई हा प्रांत आपल्या महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे. आणि जो हा डांग जिल्हा जो होता हा कोणाला देण्यात आलेला आहे, गुजरातला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, नाशिकच्या बिलकुल जवळ, म्हणजे नाशिकमध्ये येत होता आधी, समजा आलेला आहे. हां, यामध्ये लगभग 20 खेडी अशा होत्या जे आपल्याला कोणाला देण्यात यायला लागले, गुजरातला. म्हणजे काही जर घ्यायचं असेल तर काही द्यायला लागेल ना. मग आपल्याला जर मुंबई हवा असेल तर आपल्याला काही ना काही द्यायला लागलं. आणि त्यामध्ये 20 खेडी लगभग हे कुठं घेण्यात आलेले होते, तर गुजरातला देण्यात आलेले होते. बघा 20 खेडी कोणाकडे गेल्यात आले, गुजरातला. ठीक आहे, आणि त्या बदल्याला आपल्याला काय मिळालं, मुंबई. कारण की आपण राहतो भारतातच, गुजरात बी आपला, महाराष्ट्रही आपला, है ना. यामध्ये दंगली नाही व्हावं म्हणून त्यामुळे एक वस्तू आपण घेतली आणि दुसरी वस्तू त्यांना दिली. ठीक आहे. हां, सध्या महाराष्ट्राचे आपण बघूया की काही मानचिन्ह आहे, कधी जोडी लावण्याकरिता येऊ शकतात. त्या छोट्या एक्झाममध्ये येतातच, पोलीस भरतीसारख्या, बाकी एक्झाममध्ये पण येतात. ठीक आहे. आता राज्यफूल जर म्हटलं आपण, जसं राष्ट्रीय फूल असतो आपलं तसं राज्यफूल. तर राज्यफूल काय आहे, मोठा बोंडारा. आता ते बघा आपण बोंड करून खातोय, माहिती आहे तुम्हाला. हां, बस त्यावरून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हां, त्यानंतर पक्षी कोणता आहे, हरियाल. लक्षात ठेवायचं,
आपलं राष्ट्रीय मानचिन्हापैकी पक्षी कोणता आहे? हरियाल. तर हरियाल म्हणजे हरी लक्षात ठेवा, हरियाल. किंवा तुम्हाला माहिती असेल हरियाल पक्षी तर चांगलंच आहे, लक्षात राहणार. त्यानंतर वृक्ष तुम्हाला माहिती आहे आंबा. आपल्याकडे सगळ्यात जास्त काय होतो? रत्नागिरीला वगैरे. आणि कुठे जातो तो निर्यात? फॉरेनला जातो, दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो या. आणि तुम्हाला माहितीच आहे नृत्यमध्ये लावणी है ना. आता सध्यामध्ये लावणी कोण आहे? गौतमी पाटील. हां तर ते बघा आहे ना महाराष्ट्रातले, तर लक्षात ठेवा लावणी. प्राणी कुठला आहे? शेकरू. लक्षात ठेवा प्राणी कुठला आहे? शेकरू. आणि नंतरचं फुलपाखरू कोणचं आहे? ब्लू मॉर्मॉन. तर हे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राबद्दल. हे जगाबद्दल आपण ऑलरेडी आधीच बघितलेलं आहे, पण पुन्हा एकदा बघूया, असं काही नाही. बघूया अजून समोर कसं कसं काय करायचं. तर सॉरी, शेकरू लक्षात ठेवा राष्ट्रीय प्राणी आहे आपला. हां आता वराड हा प्रांत पूर्वी कोणाचा होता? हैदराबादचा. लक्षात ठेवा वराड हा कोणाचा होता? हैदराबादचा होता. आणि हैदराबादच्या नवाबाकडे होता. आणि 1853 मध्ये म्हणजे ज्यावेळेस डलहौसीचा पिरियड होता, ज्याने रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये रेल्वे चालू केली, त्याच वर्षी ब्रिटिशांनी काय करण्यात आलेलं आहे? ह्या हैदराबादकडून जे प्रांत घेऊन कोणाकडे देण्यात आलं आहे? मध्य प्रदेशकडे. लक्षात ठेवा म्हणजे हा विदर्भ जो आहे, आपण म्हणतो ना की आपण MP कडून घेतलेला आहे, पण ऍक्च्युअली तो ओरिजिनल कोणाचा होता? हैदराबादचा होता. हैदराबादने कोणाला दिला? MP ला. आणि नंतर मग तो महाराष्ट्रात आलेला आहे. ठीक आहे. वराड प्रांताचे क्षेत्रफळ त्यावेळेस किती होते? 29,340 चौरस किमी इतके होते. आणि आधी असं नाव आपण बघूया, पूर्वी ते काय नाव होतं? बरार, वराड, विदर्भ असं नाव देण्यात आलेलं होतं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1938 तुम्हाला माहिती होतं रामराव देशमुख. ठीक आहे. तर नागपूरमध्ये मध्य प्रांत विधानमंडळचे सर्वसंमतीचे महाविदर्भ राज्याची निर्मितीचा प्रस्ताव पारित केलेला होता. लक्षात ठेवा महाविदर्भाचा. ठीक आहे. राज्याचा निर्माणचा प्रस्ताव पारित केलेला होता. मेन व्यक्ती रामराव होते. कोण होते? रामराव देशमुख. तर थोडासा आयडिया आलेला असेल की हा विदर्भ कोणाचा होता? तर कोणाचा होता? हैदराबादचा होता. ठीक आहे. आता जर आपण बघूया तर आपल्याला जो हा विदर्भ आपला महाराष्ट्र जो दिसत आहे आपल्याला, हा त्रिकोण आहे. आणि हा जर आपण बघितला त्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर सुरुवातीचे 4 लक्षात ठेवा. सर्वात अगर भारताचा जर म्हटलं तर पहिल्या नंबरवर कोण येते? राजस्थान. किती आहे? 3,42,239 पहिला राजस्थान आहे. दुसऱ्या नंबरवर कोण आहे? MP 3,08,313. आणि तिसऱ्या नंबरवर आहे आपला महाराष्ट्र. किती आहे? 3,07,713. इतकं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे आहे हे भारतात तिसरा नंबर लागेल आपला. कुठला नंबर लागेल? तिसरा. जर जगाच्या पाठीवर बघतो तर पहिला नंबर कोणाचा आहे? तर पहिला कोणाचा आहे? रूस. पहिला कोणाचा आहे? रूस. दुसरा कोणाचा आहे? कॅनडा. ठीक आहे. तिसरा कोणाचा आहे? तर चीन. आणि चौथा कोणाचा आहे? USA. आणि पाचवा ब्राझील. पाचवा काय? ब्राझील. सहावा काय? ऑस्ट्रेलिया. आणि सातवा कुठला आहे? भारत. सातवा कोणता आहे? आणि आठवा कोणता आहे? अर्जेंटिना. लक्षात ठेवायचं आहे. तर सुरुवातीचे 4 आपण बघितलं आहे ना. एक या साईडला रूस, दुसऱ्या साईडला कॅनडा, मग चीन, आणि नंतर USA, नंतर ब्राझील, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर भारत आणि अर्जेंटिना. जर आपण जर बघितलेलं आहे तर जगात सर्वात मोठा आपल्याला रूस दिसतोय. एशियामध्ये सर्वात मोठा चीन आहे. आणि भारत जो आहे हा चीनचा 1/3 भाग आहे. म्हणजे यावरून आपल्याला समजून येतो की चीन आपल्यापेक्षा 3 गुणा मोठा आहे. म्हणजे एशियात सर्वात मोठा आहे ना चीन, तर भारतापेक्षा किती? 3 गुणा मोठा आहे. आणि हेच गोष्ट जर आपण बघितली पाकिस्तानची, तर पाकिस्तानपेक्षा आपण 4 गुणा आहे.
पाकिस्तानपेक्षा किती मोठा आहे आपण? 4 पट आहे. आणि जापानपेक्षा 8 पट. जापानपेक्षा किती मोठा आहे आपण? 8 पट. भारताचं जर क्षेत्र म्हणजे पूर्ण दुनियामध्ये जर बघितलं तर किती आहे? 2.43. म्हणजे पृथ्वी आहे, पृथ्वीचे आपण किती पर्सेंटमध्ये येतो? 2.43. लगभग 50 करोड 93 लाख लगभग काय जे जमीन आहे त्यामधून 36 करोड पाणी आहे. वाचलेलं 14 करोड समथिंग काय आहे? जमीन आहे. आणि ह्या पृथ्वीचं आपण जर बघितलं तर हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे है ना, ईस्ट आणि वेस्ट. तर ह्या साईडला आपण बघितलं या आपण कुठे येणार? इथे येतोया. आणि आपणला क्षेत्रफळ किती आहे? 2.43% इतकं पर्सेंट आहे. म्हणजे हा पार्ट कोणता झाला आपला? नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व. म्हणजे भारत कुठे आहे दुनियाच्या याच्यामध्ये? उत्तर पूर्वमध्ये आहे. आणि या भारतामध्येच कोण आहे? तर महाराष्ट्र. पहिला कोण आहे? राजस्थान, दुसरा MP, तिसरा महाराष्ट्र. आता महाराष्ट्र जर बघितला तर हा 9.36 किती आहे? 9.36% हा भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवायचं आहे. जर आपण लोकसंख्या नवीन लोकसंख्या बघितली तर पहिला नंबर कोण येत आहे? तर पहिला नंबर भारत, दुसरा नंबर चीन. बघा मी 2011चा डाटा नाही म्हणत आहे. 2011 मध्ये आपल्याकडे किती पॉप्युलेशन होतं? 121 करोड 54 लाख 977 है ना, इतका समथिंग आपला काय होता पॉप्युलेशन 2011चा. मी 2011चं नाही म्हणत आहे. मी आता लेटेस्ट जर म्हटलं तर सगळ्यात जास्त कोण आहे? भारत, दुसऱ्या नंबरवर चीन, तिसऱ्या नंबरवर USA. ठीक आहे, शायद चौथ्या नंबरवर पाकिस्तान असेल. हां, इंडोनेशिया आहे. चला स्टार्टिंगचे 3 जरी राहिले पाहिजे. म्हणजे पहिल्या नंबरवर कोण आहे? भारत, दुसरा चीन सर्वांनाच माहिती आहे, आणि तिसऱ्यावर USA है ना. तर यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात हे तर पुऱ्या दुनियात झालेलं आहे. आणि जर आपण भारताचा जर विचार केला तर भारतात सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे उत्तर प्रदेश 19 कोटी 2011च्या नुसार. आणि दुसरा नंबर आहे आपला महाराष्ट्र 11 कोटी 23 लाख या 24 लाख 11 कोटी 24 लाख इतकी पॉप्युलेशन होती 2011ची. म्हणजे लगभग इथून किती वर्ष आधी? 12 ते 15 वर्ष आधीची गोष्ट आहे. म्हणजे 12 ते 15 मध्ये आता बघा आपण किती पॉप्युलेशन वाढली असेल. ठीक आहे. आणि 2011च्या तुलनेत आपण पॉप्युलेशनच्या हिशोबाने 9.29 इतकं पर्सेंट आहे. म्हणजे लोकसंख्या भारताच्या तुलनेमध्ये समजलेलं आहे. हे जागा झाली. ठीक आहे, हे काय झालेले आहे? हे 9.36. ते भारताच्या तुलनेमध्ये आपल्याजवळ किती जागा आहे महाराष्ट्राजवळ? 9.36. पण लोकसंख्या 9.29. जर आपण डेन्सिटी बघितली म्हणजे यावरून काय असतो? घनत्व ठरवल्या जातो या. म्हणजे किती जागा आणि किती लोक राहतात. तर आपल्याकडे जे डेन्सिटी आहे सध्या तर ते आपल्याला भेटेल किती? 365. किती आहे? आणि भारताचं किती आहे? तर 382. किती आहे? 382 इतकं भारताचं आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली खूपदा विचारतात या क्वेश्चन. त्यावेळेस किती होती आपली डेन्सिटी? तर 129. किती होतं? 129. हे इतकी आपली काय होती? डेन्सिटी होती आपली याची महाराष्ट्राची. आणि भारत ज्यावेळेस स्वतंत्र झालेला होता तर त्यावेळेस भारताची किती होते? 177. म्हणजे भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची डेन्सिटी काय होती? कम होती. आता सुद्धा भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची डेन्सिटी कशी आहे? आज पण कमीच आहे. ठीक आहे, 17 कमी आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आधीचं लक्षात ठेवायचं आहे आणि आता करंटचं लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात जास्त जगात डेन्सिटी कुठे आहे? भारतात कुठे आहे? पहिला नंबर भारतामध्ये बंगाल, पश्चिम बंगाल, बिहार. पहिला बिहार, दुसरा पश्चिम बंगाल आहे, केरळ. ठीक आहे, हे सगळ्यात जास्त. आणि दुनियामध्ये कुठे आहे ते सांगितलं होतं तुम्हाला लक्षात ठेवायसाठी. मोनाको सांगितला होता. हां, दुसरा सिंगापूर. दुसरा कोणता आहे ना? दुसरा सिंगापूर सांगितलेलं होतं. बहराम. असे 3-4 आहे दुनियात.
चला आता महाराष्ट्र बघूया. त्या महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे हा आहे MP चा. हा पार्ट कुठला आहे? MP. 8. किती स्टेट झालेले आहे? 8. हे 1853 रेल्वे ज्यावेळेस चालू व्हायची होती त्या आधी हा कोणाचा होता? हैदराबादचा निजामचा. ह्या MP ला देण्यात आलेला होता. आणि हा जो पार्ट दिसत आहे हा पण हैदराबाद यानी आपल्याकडे होता. या कोणाकडे होता? त्यांच्याकडे, हैदराबादवाल्याकडे, नवाबाकडे. आता झालं काय की ज्यावेळेस महाराष्ट्र प्रांताची निर्मिती झाली किंवा मग भारतात नवीन नवीन प्रांताची निर्मिती झाली भाषेच्या आधारावर, तर महाराष्ट्रसुद्धा बनवायचा डिसिजन झालेला आहे. तर ज्यावेळेस महाराष्ट्र बनला तर हे जे जागा होती हे कोणाची होती? MPची. जरी MPची जागा होती पण बोलणारे लोक कोणते होते? मराठी. मग हे मराठी लोकांना मग MP मध्ये कशाला ठेवायचं? ठीक आहे. तर मग हे इतकी जागा हे कोणाला देण्यात आलेली आहे? महाराष्ट्राला. मग ह्या जागेमध्ये जेवढी लोक होते म्हणजे मेन ह्या जागेमुळे नाही दिले, लोकांमुळे. आणखी लोक हे बोलणारे कोणते होते? मराठी. मग मराठी बोलणारे होते त्यामुळे यांना काय करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्रात जोडण्यात आलेलं आहे. आणि किती देण्यात आलेलं आहे? 8. 5 जे होते हे हैदराबादचे होते. आता हैदराबादचे असल्यामुळे इथले लोक मराठी बोलायचे. तर मग हे जे प्रॉपर्टी आहे कोणाला देण्यात आलेली आहे? महाराष्ट्राला. कशामुळे? इथे लोक काय करतात? मराठी बोलतात त्यामुळे. तर हे 8 आणि हे 5 म्हणजे 13 बाहेरून घेतले आणि 13 आपल्याकडे होते. म्हणजे असे किती झाले? 26 जिल्हे झाले. 4 प्रशासकीय विभाग. ठीक आहे. 26 जिल्हे झाले त्यावेळेस. आणि प्रशासकीय विभाग किती होते? प्रशासकीय विभाग 4. लक्षात ठेवा. 2 नंतर वाढले, नाशिक आणि अमरावती. 109 उपविभाग. 109 काय होते? उपविभाग. लक्षात ठेवा. यामध्ये 229 तालुके होते. 229 काय होते? तालुके. आज जर बघितले 355 या 3 है ना, यामध्ये 355 आणि 358 हे दोन्ही काउंट केले जातात. त्यानंतर सांगूया मुंबईचं काय आहे. तर इतके आजचे तालुके आहे. नंतर एवढे तालुके होते. तर समजून आलेलं आहे की यात अशा तरीकाने आपल्याला काय मिळालेलं आहे? महाराष्ट्र मिळालेला आहे. आणि आजचा आपला महाराष्ट्र आपल्याला दिसतोय. अशी निर्मिती महाराष्ट्राची झालेली आहे. रामराव देशमुख पासून है ना, जे मोठमोठे नेते आले आहे त्यांनी आपले योगदान दिलेलं आहे. आणि त्या योगदानामार्फत महाराष्ट्राची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. आता यानंतरचा जो आहे डिटेल है ना, आज आपण उद्याला बघूया आपण.